इतिहास साक्षी आहे मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये धोका दिलाय ना त्यांच्यामुळे युद्धामध्ये पराभव हा पत्करावाच लागलेला आहे। तसंच काय आपल्या आंदोलनामध्ये झालेलं आहे की जे 15 तारखेला आंदोलनामध्ये म्हणत होते ना, केशव सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, केशव सर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। त्यांनी काय केलं मित्रांनो, दुसऱ्याच दिवशी जे वेगळे झाले आणि आपले सोबत जे काही ड्रायव्हर आहेत ते असतील ते 10, 20, 25, 50 ड्रायव्हर त्यांनी आपल्यासोबत घेऊन गेले आणि वेगळी मीटिंग काय करतात ते आणि वेगळा आंदोलन काय करतात हे केशव सरांना दाखवण्यासाठी की त्यांना काय वाटलं मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांना काय वाटलं माहिती आहे मित्रांनो, एक बंदा पुणे से आया है और बम्बई में इतना बड़ा आंदोलन खड़ा किया है, अपना क्या होगा, अपन तो सालों से काम कर रहे, अपनी दाल रोटी कैसी चलेगी, अभी तो अपनी दाल गलेगी नाही मित्रांनो। यांच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा काढून घेतला। त्यांना काय वाटलं आता आपल्याला काहीच होणार नाही, सगळे ड्रायव्हर जे आहेत, कॅब ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर जे आहेत ते केशव सरांच्या मागे उभे आहे आणि केशव सरांना एवढा मोठ्या संख्येने पाठिंबा देतात ते, त्याच्यामुळं मित्रांनो यांनी आपल्या आंदोलनातून पाठिंबा काढून घेतला। आणि काल बघितला असेल तुम्ही, कालच व्हिडिओ आले की त्यांची ते परिवहन आयुक्त आहे ते तिकडे गेले, फोटो काढले, असे ड्रायव्हर लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही तुमचं फुल सपोर्ट करतोय तुम्हाला आणि आम्ही तुमच्यासाठी ही लढाई लढत आहोत, हे सगळं असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आम्हाला चांगलं कळतं भावांनो की आम्ही आमच्यासाठी कोण लढतंय, कोण किती प्रयत्न करताय, दिवस रात एक करतात। आज 15 तारखेपासून केशव सर आपल्यासाठी आंदोलन करतात, आज आहे 24 तारीख, किती 8-9 दिवस झाले मित्रांनो हे केशव सर आपल्यासाठी आंदोलन करतात। तर मित्रांनो या कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका मित्रांनो, फक्त आणि फक्त केशव सरांच्याच पाठीशी आपल्याला उभं राहायचं आणि एक ना एक दिवस असा नक्की आहे की आपल्याला आपल्या हक्काचे रेट हे केशव सर नक्की भेटून देतील, मिळून देतील मित्रांनो। त्याच्यामुळं कुठल्याही अशा त्याच्या काय म्हणतात ना त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि फक्त आपण केशव सरांच्याच आंदोलनाच्या मागं उभं राहा मित्रांनो। धन्यवाद।